ही गोष्ट आहे 1857ची, ज्यावेळी इंग्रजांनी भारतीय सैनिकांना गाय आणि डुक्करच्या चरबीपासून बनवलेल्या कारतूसला दिले गेलं, परंतु त्याचा वापर करण्यासाठी इंग्रजांनी कारतूसला दातांनी चावून तोडायला सांगितलं होतं. पण मंगल पांडे यांनी ही गोष्ट करण्यास सक्त नकार दिला आणि इंग्रजांच्याच विरोधात त्यांनी विरोध केला. मग इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांचं हे वागणं पाहून त्यांना सेनेतून काढून टाकलं. मग त्या दरम्यान एक इंग्रज अधिकारी त्यांची बंदूक जप्त करण्यासाठी पुढे सरकला आणि त्यावेळी मंगल पांडे यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला आपल्या बंदुकीच्या गोळीने उडवलं आणि बाकी पण इंग्रज सैनिकांना मारण्यासाठी ते एकटेच मैदानात उतरले. पण त्यांनी त्या दरम्यान बाकी भारतीय सैनिकांकडून मदत पण मागितली, पण त्या दरम्यान त्यांच्या मदतीसाठी पुढे कोणीच नाही आलं. मग हे पाहून त्यांनी स्वतःलाच गोळी मारली, पण त्यांनी फक्त ते जखमी झाले होते. पण मात्र त्याच्या 15 दिवसानंतर इंग्रजांनी त्यांना फाशीची सजा सुनावली.